नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ करायचं कारण म्हणजे ही मोटर ॲक्वाटेक्स 10 HP ओपन व्हील पाणबुडी मोटर. तर ही जी वाइंडिंग आहे, म्हणजे आपलं पॉलीवेस्ट जे येतं ते नाही आहे, म्हणजे पॉली कोटिंग नाही आहे, PVC कोटिंग आहे. आणि PVC कोटिंग असेल जे जाड आहे ते कोटिंग जरा. आणि जसं आपण सबमर्सिबल मोटर पॉलीवर जर असलं म्हणजे पॉली कोटिंग ते जाळलं तर व्यवस्थित जळते. पण ही जर PVC कोटिंग असेल तर कृपया करून याला जाळूच नका तुम्ही. म्हणजे याच्यात तांबं जर काढायचं आहे तुम्हाला तर ह्यातलं चाकून खरडून तार काढायला लागणार. कारण हे जर तुम्ही जाळला तर एवढा धूर होतोय भयानक, जसा की टायर जाळल्याने धूर होतोय. म्हणजे हानिकारक पण असतो ते. म्हणून काय करायचं आहे, जरा वेळ लागतोय पण हे जो कोटिंगचे चाकून उतरून तार त्यातली ओढून काढायचं. मल्टीस्टँडची वायर कसं आपण तार कशी काढतो तशी. तर हे खाण आहे, बाद आहे सगळ्याची. टिकाय चांगला आहे मोटरमध्ये टिकाय चांगला आहे, पण जाळल्यानंतर धूर भरपूर होतो याचा आणि जळत नाही सरळ. नुसता असा धूर येतोय आणि असं पूर्ण वातावरण तिथं आसपास धूरच होऊन जातो. आसपास तुमच्या कोणती तक्रार करणारे कोण असतील दंगाच करायला पाहिजे की एवढा धूर करत. अग्निशामक सुद्धा येईल पेटलं म्हणत. म्हणून याला जाळणं टाळा. PVC जर असेल त्याला चाकून छोटं तासायचं, दाखवतो थोडं. तर तुम्हाला दाखवतो कसं काढायचं. ही जी तार आहे मऊ असते कोटिंग. हे बघा, फक्त हे चाकून असं काय करायचं, चाकूला थोडं धार नाही आहे तेवढं वाटलं असं की तुम्ही ही जी कोटिंग आहे ही निघते, मऊ असते. आणि तुम्हाला जाळ लावून दाखवतो किती पेटते भयंकर, धूर किती येतो याचा. त्याच्यामुळं जाळायचा प्रयत्न म्हणजे नादाला लागू नका त्याच्या. हे बघा कसं होते, धूर बघा, वास तरी बघा घाण येतोय. हे कदाचित टाळा तुम्ही हे करायचं, जाळायचं. आणि पॉली बेस्ड जी कोटिंग आहे किंवा पॉली जी आहे ते तुम्हाला माहितीच आहे की कसं कसं जळते, धूर वगैरे होत नाही, व्यवस्थित जळते ते. त्याच्यामुळे हे PVC कोटिंग जर असेल तर कदाचित तुम्ही जाळायचं टाळा. शक्यतो करून तुम्ही असंच काढा वायर. हे बघा, असं डबल कोटेड काही नसते आतमध्ये, सिंगल असते. महत्त्वाचा वाटला तर लाईक करा, पुढे शेअर करा, लोकांनी कळून दे. चला, धन्यवाद.